राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांची निवड झालेली आहे आणि प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते चिपळूणला आलेले आहेत आणि प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी म्हणून त्यांच्यावर नेमकी काय जबाबदारी असणार आहे आणि ही जबाबदारी पाडताना जाधव यांची नेमकी काय भूमिका असणार आहे या पुढच्या राजकीय वाटचालीत त्यांची, याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. जाधव साहेब नमस्कार, स्वागत आहे तुमचं आयबीएन लोकमतमध्ये आणि सगळ्यात आधी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन पण तुमची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल. धन्यवाद. मला सगळ्यात पहिला हाच प्रश्न विचारायचा आहे की जी लोकांना उत्सुकता आहे, तुमच्याकडे जे मंत्रीपद होतं आणि बऱ्याच खात्यांची मंत्रीपदे होती, राज्यमंत्रीपदं होती, ही मंत्रीपदं का गेली, त्याची कारणं काय आहेत? मंत्रीपद 11 जूनला गेलं आणि काल 15 जूनपर्यंत त्याचं कारण शोधणं ठीक होतं, परंतु मंत्रीपद हे मला एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षपदी पवारसाहेबांनी नेऊन बसवलं. निश्चितच त्यांचे ऋण या ठिकाणी मानावे, आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि म्हणून मंत्रीपदापेक्षा खूप उंच पदावर त्यांनी मला नेऊन बसवले असल्यामुळं मंत्रीपद का गेलं याचा शोध तेव्हा तर मी घेतलाच नव्हता, परंतु आता घेण्याची काही आवश्यकता वाटत होती. तुम्ही चिपळूणच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतीमध्ये तुम्ही वेगळा प्रयोग केला होता, स्वतःचं पॅनल काढलं होतं, याचाही फटका बसला तुम्हाला? नाही, कसं आहे, तो इतिहास आहे. पक्ष टिकावा म्हणून, पक्षामध्ये फूट पडू नये म्हणून मला ती निवडणूक लढवावी लागली. मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, त्या पक्षाचा मंत्री होतो आणि मी पक्षाचा मंत्री असतानाच ज्या वेळेला पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काही उमेदवार उभे राहतात आणि ते माझ्याच प्रेरणेने उभे राहिले अशा प्रकारची जेव्हा चर्चा होते तेव्हा स्वाभाविक आहे ती चूकच असते आणि मग ती चुकीची कुठेतरी त्या ठिकाणी शिक्षा भोगण्याची मनाची माझी तयारी असलीच पाहिजे. तुमच्यावर आता ही एक नवीन जबाबदारी येऊन पडलेली आहे प्रदेशाध्यक्षपदाची. प्रदेशाध्यक्षपद म्हणून तुमचा पहिला अजेंडा काय असणार आहे? पहिलं जर माझं काही काम असेल, अजेंडा जर असेल कोणता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षप्रमुख म्हणून, राज्याचा पक्षप्रमुख म्हणून मला माझं काम निश्चितपणे काय करायचं आहे किंवा पूर्वीचे प्रांताध्यक्ष नक्की काम काय करत होते ते समजून घेणं हे माझं पहिलं काम आहे. पक्ष कार्यालयामध्ये काम करणाऱ्या लोकांशी परिचय आहे, परंतु आज ते आणि मी एकत्र काम करणार आहोत आणि म्हणून दोघांनी एकमेकाच्या कार्यपद्धती समजावून सांगणं आणि कार्यपद्धती समजून घेणं हे माझं दुसरं काम राहणार आहे. आणि तिसरं काम माझं हे राहणार आहे की तात्काळ राज्यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी भविष्यामध्ये मागच्या वेळेला 2009 साली जिथे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळाल्या होत्या लोकसभेच्या, त्या जागा किती मतानं कोणकोणत्या कारणास्तव आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये हरलो होतो, त्या जागा जास्तीत जास्त जिंकण्याच्या दृष्टीनं आम्ही आमचा निश्चित अशा प्रकारचा आराखडा तयार करणं ही माझी प्राथमिकता राहणार आहे. किती जागा लोकसभेत पाठवण्याचं तुम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे? आम्ही केवळ राष्ट्रवादीनं उद्दिष्ट ठेवलं अशातला भाग नाही, तर आमचं उद्दिष्ट या वेळेला असं आहे की आमच्या आघाडीच्या, म्हणजे आमच्या जागा जशा जास्त निवडून आल्या पाहिजेत तशाच पद्धतीनं आमचा मित्रपक्ष जो आहे काँग्रेस पक्ष, त्याच्या देखील जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजेत अशा प्रकारची आमची यावेळची कुठल्याही प्रकारची सहकार्याची आणि आमची पूर्वतयारी त्या दृष्टीने झालेली आहे. परंतु आज आमच्या हातामध्ये एवढंच आहे की आमच्या वाट्याला ज्या जागा आलेल्या आहेत त्या जागांवरच जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं हे आता आमच्या हातामध्ये आहे. मित्रपक्षाबरोबर बसण्याचं काम हे शेवटी आमच्या राष्ट्रीय पातळीवर होईल किंवा काही जागा या मागच्या वेळेला आम्ही लढवल्या होत्या किंवा काँग्रेसने लढवल्या होत्या, परंतु तिथे आम्हाला दोघांना काही ठिकाणी यश आलं नसेल. असा काही बदल होऊ शकतो का? म्हणजे जागा वाटपाच्या वेळी ज्या पूर्वी जी जागा काँग्रेस लढवत होती, म्हणजे काँग्रेसकडे जी लोकसभा होती पूर्वी ती राष्ट्रवादीकडे घ्यायची किंवा राष्ट्रवादीच्या जागा काँग्रेसकडे द्यायच्या, असा काही बदल होऊ शकतो का? हे दोघांनी एकत्र बसून तशा प्रकारचे साहेबांचा मानस आहे की उगाच हट्ट धरण्या, म्हणजे पवार साहेबांचा तो मानस आहे की उगाच हट्ट धरण्यापेक्षा ज्याला ही जागा निवडून आणण्याकरता अधिक सोयीचं पडेल त्याने ती जागा घ्यावी आणि दुसरी जागा जी आम्हाला अधिक सोयीची पडेल ती द्यावी, असं पवार साहेबांचं एक धोरण आहे. परंतु दोन्ही पक्ष एकत्र बसल्याशिवाय त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय होऊ शकणार नाही. मला एक सांगा की छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे हे जे नेते आहेत यांच्यावर आरोप झालेले आहेत, त्यांची जी खाती आहेत या खात्यातल्या घोटाळ्यांबद्दल त्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि या आरोपांमुळे
लोकसभेचे जे तुमचं जे उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त खासदार पाठवणं, याला कुठेतरी बाधा येईल असं वाटत नाही का तुम्हाला? आरोप होऊ शकतात, आरोप करता येतात. आरोप केल्यानंतर आपल्याकडे जी लोकशाहीमध्ये आणि संसदीय कार्यप्रणालीमध्ये आणि घटनेमध्ये जी तरतूद आहे, तुम्ही माझ्यावर आरोप केलात तर तुम्हाला आरोप करत असताना तुम्ही आरोप केलात म्हणजे मी आरोपी झालो. कधीपर्यंत? चौकशी होईपर्यंत. चौकशी करणारी यंत्रणा वेगळी आहे. नाही नाही, मी सिस्टीमचं म्हणत नाही. म्हणजे जे काय घटना आहे किंवा कायदा आहे ते कायद्याचं नाही, जनमानसात जे आहे, जनमानसात जी प्रतिमा तयार झाली या नेत्यांची, या प्रतिमेचा फटका या तुमच्या सगळ्या मतदानावर उद्याच्या होणार नाही का? जे सुजाण आहेत, जाणकार आहेत, त्यांना हे निश्चितपणे लक्षात आलेलं आहे. ते आमचं काम बघतात, आमचं काम बघतात. आरोप काय आणि काम काय याच्यामध्ये तुलना करतात. त्यांनी केलेल्या कामाचा आपल्याला आपल्या भागाला किती फायदा झाला हे लोक बघतात आणि त्याच्यावरच लोक ठरवत असतात. परंतु त्यातल्या त्यात राजकीय पुढाऱ्यांबद्दल जास्त आरोप केल्यामुळे लोकांना असं वाटतं की तात्काळ त्यांना आम्ही म्हणतो म्हणून शिक्षा झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये असा कोणालाही अधिकार नाही आणि म्हणून तो जनतेच्या दरबारामध्ये जाऊन आम्ही ज्या वेळेला जाऊ, आम्ही आमची कामं सांगू, त्यावेळेला हे आरोप निश्चितपणे लोक काय आहेत ते त्यांच्या दरबारात तपासतील आणि आमच्या कामांनाच त्या ठिकाणी न्याय देतील. ही जबाबदारी ज्यावेळी तुम्हाला शरद पवार साहेबांनी दिली त्यावेळी जाहीर तुमचं कौतुकही केलं त्याने, तुमचे गोडवेही गायले. म्हणजे जे शरद पवार तुमच्या घरच्या लग्नाचा सोहळा बघून झोप त्यांना लागली नव्हती आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्याच शरद पवारांनी तुमचं कौतुकही केलेलं आहे. पण तुमचं कौतुक करताना तुम्हाला प्रदेशाध्यक्ष नेमल्यानंतर, तुम्हाला हे पद दिल्यानंतर जाहीर आहे की पक्षाकडून किंवा शरद पवारांकडून तुमच्या काही अपेक्षा पण असणार. विशेषतः शिवसेनेचा जो पक्ष आहे, या शिवसेनेतले नेते, भास्कर जाधव शिवसेनेत असल्यामुळे शिवसेनेतले काही नेते कार्यकर्ते सहजपणे भास्कर जाधवांच्या गळ्याला लागू शकतात किंवा ते खेचून आणू शकतात राष्ट्रवादीत, अशी एक अपेक्षा साहजिक असणार. याच्याबद्दल तुम्ही काय प्लॅन नियोजन केलंय का? आज आपण पहिलीच मुलाखत असल्यामुळं मी आज काही कोणावर टीका करणार नाही. पुन्हा कधीतरी मी आपल्या स्टुडिओमध्ये नक्की येईन. पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे. मध्यंतरी शिवसेने करतात आणि मला वाटतं शिवसेनेच्या विचारांचाच एक मी सिनेमा पाहिला, कोणता झेंडा घेऊ हाती. झेंडा हा पिक्चर बघितला, सिनेमा बघितला अवधूत गुप्तेने काढलेला, आणि त्याच्यामध्ये कोणता झेंडा घेऊ हाती हे एक गाणं बघितलं. तेव्हा मला असं वाटतं की तो दुसऱ्यांकरता उपरोधिक अशा प्रकारचं गाणं असण्याऐवजी मला असं वाटतं की नियतीनं ते गाणं शिवसेनेच्या शिवसैनिकांकरताच मला वाटतं त्या ठिकाणी निर्माण करून घेतलं. कारण आज शिवसेनेची परिस्थिती जर बघाल तर शिवसैनिक हा पूर्णपणे गोंधळलेला आहे. शिवसेनेला परिपूर्ण नेतृत्वाचा अभाव आहे. शिवसेनेचं विभागीय नेतृत्व आज पूर्णपणे त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये शिवसेना ही कमी झालेली आहे. त्याचबरोबर जी मूळ शिवसेनेची नेतृत्व होती ती नेतृत्व म्हणजे जेव्हा दुसऱ्या फळीतली कैलासवासी आदरणीय शिवसेना प्रमुख आज आपल्यामध्ये राहिले नाहीत. पण त्याचबरोबर शिवसेनेमधली जी पहिली फळी होती, कैलासवासी दत्ताजी साळवी असतील, कैलासवासी वामनराव महाडिक असतील, कैलासवासी शरद भाऊ आचार्य असतील, कैलासवासी मधुकरराव सरपोतदार असतील, भुजबळ साहेब त्याच्यामध्ये बाहेर पडले. सुधीर भाऊ जोशींना मी माझ्या मुलांची पत्रिका देण्याकरता गेलो होतो. ते ॲक्सिडेंट झाल्यापासून अत्यंत शारीरिक ते पूर्णपणे म्हणजे विकलांग म्हणणं बरोबर होणार नाही, परंतु शारीरिक ते हेच झालेले आहेत. मनोहर जोशींचं वय वाढलेलं आहे. नुकतेच दत्ताजी नलावडे हे सुद्धा स्वर्गवासी झालेले आहेत. आणि मग त्या तोलामोलाची फळी आज शिवसेनेमध्ये नाही. शिवसेना प्रमुखांपासून तर शिवसेनेच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांपर्यंत. त्यामुळं शिवसेनेकडे मतदार आहे, परंतु शिवसेनेकडे खंबीर अशा प्रकारचं आणि शिवसैनिकांना व्यवस्थितपणे दिशा देईल, मार्गदर्शन करेल आणि शिवसैनिक उभारी घेऊ शकेल अशा प्रकारचं नेतृत्व नसल्यामुळं तो झेंडा राष्ट्रवादीचा घेऊ हाती ही माझी निवड झाल्यामुळं निश्चितपणे कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये संदेश जाईल की एका तरुण नेतृत्वाला शिवसेनेमधून नुकताच राष्ट्रवादीमध्ये गेला असला तरी पवार साहेबांनी त्याच्या कर्तृत्वाला वाव दिलेला आहे आणि म्हणून आपल्या कर्तृत्वाला वाव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आहे. हे शिवसेनेमध्ये संदेश गेल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसैनिक आणि इतर पक्षातून येणारा सगळा तरुण वर्ग किंवा अन्य नेते हे राष्ट्रवादीचाच घड्याळ चिन्ह असलेला तिरंगा ध्वज खांद्यावर घेतील हा मला विश्वास आहे.
शिवसेनेतलं असंच एक अलीकडचं अस्वस्थ व्यक्तिमत्व आहे जे कोकणातलं आहे, ते म्हणजे रामदास कदम. या अस्वस्थ व्यक्तिमत्वाविषयी, या रामदास कदमांच्या नाराजीविषयी तुम्हाला काय वाटतं? एक कसं आहे की एखाद्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याबद्दल अशा पद्धतीनं आपण तुमच्यासारख्या एका खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालणाऱ्या एखाद्या चॅनल समोर मी राजकीय एखादं स्टेटमेंट करून समोरच्या माणसाबद्दल संशय व्यक्त करणं हे थोडंसं राजकीय शिष्टाचाराला धरून असत नाही असं मी मानतो. आणि म्हणून मी पूर्वीपासूनच अशा पद्धतीनं कुठल्याही पक्षाच्या माणसाबद्दल किंवा नेत्याबद्दल संशय व्यक्त होईल असं मी कधीही वक्तव्य करत नाही. मी एवढंच सांगेन की या क्षणापर्यंत रामदास कदम आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा पक्ष बदलासंदर्भात विषय झालेला नाही, चर्चा झालेली नाही. त्यांच्या आणि माझे मित्रत्वाचे संबंध मात्र निर्माण झालेले आहेत हे मी मान्य करतो. जे स्ट्रक्चर झालंय परवा निवडीच्या वेळी राष्ट्रवादीमध्ये, की एकीकडे कोर कमिटी आहे जी महत्त्वाचे निर्णय घेणार आहे, दुसरीकडे कार्याध्यक्ष आहेत आणि पुन्हा तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहे. हे जे स्ट्रक्चर आहेत याच्यातलं पुन्हा हे असं कोऑर्डिनेशन कसं राहणार आहे? कारण ही नवीनच पायंडा पाडलेला आहे यावेळी पवार साहेबांनी, की एक कोर कमिटी करायची, पुन्हा स्ट्रक्चर एक कार्याध्यक्ष नेमायचा आणि प्रदेशाध्यक्ष आहेतच. हे कसं काय कार्यप्रणाली असणार आहे या सगळ्या स्ट्रक्चरची? हे जे मी स्वतः प्रांताध्यक्ष असेल किंवा आमचे आमदार जितेंद्र जावळ कार्याध्यक्ष असतील किंवा आम्हाला दिलेली 14 आमच्या सिनियर लोकांची कोर कमिटी असेल, हे आम्ही एक ठराविक मतदारसंघ त्या कोर कमिटीला लोकसभेचे पवार साहेबांनी देण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. आणि त्यांनी मी संपूर्ण राज्यामध्ये काम करतोय अशा प्रकारचाच विचार न करता मला एक 2 किंवा 3च मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं, त्या मतदारसंघाची उत्तम प्रकारे बांधणी करावी, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्याचा शोध घ्यावा आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी मिळून आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे बसून त्या संदर्भामध्ये कुठे बदल करायचा आहे का, कुठे काही सुधारणा करायची आहे का, कुठे काही आणखीन त्याच्यामध्ये काही नवीन त्या ठिकाणी ताकद देण्याची आवश्यकता आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार त्या कोर कमिटीच्या माध्यमातून जो आमच्या समोर येईल त्याच्यावर निर्णय केला जाईल. पण तुम्ही असं कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करून संघटना वाढवण्याचं तुम्ही म्हणालात, पण इकडचा जर तुम्ही पट्टा घेतला, विशेषतः तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातली राष्ट्रवादीची परिस्थिती आज एकदम बिकट अशी आहे. तिथे अक्षरशः राष्ट्रवादीची वाताहत झालेली आहे असं म्हणण्यात येतंय. ही परिस्थिती तुम्ही कशी बदलणार आहात? आजच्या कार्यकर्त्यांना अत्यंत अल्पावधीमध्ये लवकर काही सत्तास्थानं पाहिजे असतात, कारण त्यांनी आमच्यासारख्या लोकांना किंवा आमच्यासारख्या ते नेतृत्व करणाऱ्या मंडळीला ते वेगवेगळी आम्ही जी पदं या ठिकाणी पदाक्रांत करतो आहोत किंवा आम्ही पदांवर जातो आहोत, त्यावेळेला आम्ही देखील पटकन या पदापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी त्यांची भावना होती. याचं कारण त्यांना पूर्वानुभव नसतो आणि ही सत्तापदं मिळतील की नाही माहीत नाही, परंतु अपेक्षा त्यांच्या पूर्ण होतील असे वाटण्याचे त्यांच्यासमोर पर्याय खुले झालेले आहेत. वेगवेगळे पक्ष छोटे मोठे आज आयत्या वेळेला उभे राहतात आणि मग तिथल्या तरुण मंडळीला असं वाटतं किंवा काही लोकांना असं वाटतं की आपण इथून जर तिकडे गेलो तर चटकन आपल्याला संधी मिळू शकते, इथे संधी मिळाली नाही आणि म्हणून पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की छोट्या छोट्या गटांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते विभागले आणि म्हणून ते दुसरीकडे जात आहेत. पण त्याचं मूळ कारण असं आहे की समोर पर्याय खूप झाले म्हणून माणसं लवकर पर्याय शोधतायत. पण पर्याय जरी उपलब्ध असला, हे कार्यकर्ते जातात याचं कारण हेही एक सांगितलं जातं की राष्ट्रवादीमधले जे गट तट आहेत, जे राष्ट्रवादीचे आपापले सरदार झालेले आहेत अनेक नेते, या सरदारांच्या गटाचा फटका किंवा या सरदारांच्या गटांची कार्यप्रणाली कार्यकर्त्यांना, सामान्य कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना जे पक्षात काम करून काहीतरी पदं मिळायला हवीत ती मिळत नाहीत आणि म्हणून हे कार्यकर्ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जात आहेत. राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारचे गट तट हे नाहीच आहेत. पण नाहीच आहेत याचा अर्थ राजकारणामध्ये थोडेफार स्वतंत्र विचारांचे लोक नाही आहेत का? आहेत, नाकारता येणार नाही. तुम्ही गटतट म्हणता, मी स्वतंत्र विचारांचे लोक म्हणतो. आपण आपापली समजूत किंवा समज करून घेण्यामधला हा दोघांच्या मधला फरक आहे. पण शेवटी आम्ही सगळे जरी वेगवेगळ्या प्रकारची आपली ताकद राखून असलो तरी ज्या वेळेला पवार साहेबांचा शब्द आमच्यावर ज्या वेळेला अंतिम आम्ही मानतो किंवा पवार साहेबांनी एकदा आदेश दिला
की कुठल्याही प्रकारची कूरबूर किंवा कुठल्याही प्रकारचं ना होय अशा प्रकारचा न विचार करता सगळे आम्ही कुटुंब या नात्याने एकरूप होतो, हेच मात्र लोकांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण गटतट म्हणत असाल तर ती मी वेगवेगळी ताकद आहे. ही ताकद प्रत्येकजण दिसायला वेगवेगळी असेल, पण ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आम्ही सगळे एकसंघ आहोत हे भविष्यामध्ये आम्ही दाखवून देऊ. एक तरुण प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये आणि एकंदरीतच काय आव्हानं वाटतात? कोणत्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे? ज्या वेळेला एवढ्या मोठ्या पक्षामध्ये आपण काम करणार त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आपल्यासमोर उभी राहणारच आहेत. ती काय नाकारण्याचं कारण नाही. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती ही आपल्याला त्या परिस्थितीनुरूप किंवा तिथली एकंदरीत सगळी जी काही परिस्थिती असेल तिच्याशी सुसंगतपणे आपल्याला निर्णय घेऊन ती हाताळावीच लागणार आहे. त्यामुळं कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीसुद्धा त्याचा समर्थपणे मी सामना करू शकेन असा मला एक स्वतःबद्दलचा एक आत्मविश्वास आहे. कारण कालच आपण बघितलं असाल, आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, ह्या दोघांनीही सांगितलं. त्यांनी सांगितलं हा मनाचा मोठेपणा. याचा अर्थ आम्ही एकदमच काही मोठे झालो असं मानत नाही, पण त्यांनी दोघांनीही सांगितलं की राज्यामध्ये आमच्या पक्षामध्ये प्रांताध्यक्ष हे आमचे नेते, अर्थात ते माझेच नेते आहेत, परंतु याचा अर्थ त्यांनी जो काही राज्यामध्ये संदेश पाठवायचा आहे तो पाठवलेला आहे. पर्यायानं त्यांनी आम्हाला एक प्रकारचा दिलासा दिलेला आहे. आम्हाला आश्वासित म्हणण्यापेक्षा आम्हाला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु तुम्ही वयानं लहान आहात किंवा आणखीन काय तुमची ज्युनियरिटी सिनियरिटी याचा विचार न करता पक्षप्रमुख म्हणून सर्वांना बरोबर घेऊन काम करा. एक शेवटचा प्रश्न विचारतो जाधव साहेब तुम्हाला. तुम्ही शिवसेनेत आमदार होतात. शिवसेनेने तुम्हाला आमदारकी उमेदवारी नाकारली. तुम्ही अपक्ष लढलात. तुम्ही पराभूत झालात. तुम्हाला शरद पवारांनी नंतर हेरलं. विधान परिषदेवर तुम्ही गेलात राष्ट्रवादीतून आणि त्यानंतर अलीकडे गुहागर मतदारसंघातून तुम्ही राष्ट्रवादीतून विधानसभेवर गेलात. ही जी सगळी वाटचाल आहे म्हणजे भास्कर जाधव या विधानसभेच्या आमदारकीच्या पहिल्याच टप्प्यात तुमच्याकडे एक राज्यमंत्री पद पण आली आणि आता प्रदेशाध्यक्ष पद पण आलेलं आहे. मागे वळून बघताना काय वाटतं तुम्हाला, कोण होते भास्कर जाधव आणि आता भास्कर जाधव कोण आहेत? मी नेहमीच सांगत आलोय की माझ्या आईच्या घराण्यामध्ये कोणी राजकारणामध्ये नाही, माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये कोणी राजकारणामध्ये नाही. तुम्हाला पटणार नाही, परंतु गुरांकडे जाण्याकरता कोणी नाही, गुरं राखण्याकरता कोणी नाही, म्हणून मला माझ्या वडिलांना शिक्षण देखील देता आलं नाही. त्याच्यानंतर घरी कुटुंब मोठं म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये मला 3 रुपये भत्ता आणि 2 रुपयाच्या पगारावर गाडीवर क्लिनरचं सुद्धा काम करावं लागलं. असं करत 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 आज मी या जागेपर्यंत आलोय. मी सहानुभूती मिळावी म्हणून सांगत नाही, परंतु आमच्याकडे जो जांभा दगड आपल्याकडे जो आहे लॅटराइट स्टोन ज्याला म्हणतात, तो 150 दगड पूर्वी गाडीमध्ये भरला जायचा. 150 दगड भरले जायचे. ते भरण्याकरता 8 रुपये मिळायचे, पण ते खाणीतून वरती आणायला लागायचे, खोल असायच्या खाणी, आणि उतरण्याकरता 4 रुपये मिळायचे. 8 रुपयामध्ये आम्ही गाडी भरून घ्यायचो आणि 4 रुपये मिळावेत म्हणून मी आणि आमचे ड्रायव्हर, नंतर माझ्याकडे क्लिनर, आम्ही गाडी होतो, ते 4 रुपयाकरता आम्ही 150 दगड खाली करायचो. संध्याकाळ झाली की 6च्या नंतर 25 पैशाच्या ऐवजी 100 किलोचं पोतं भरायला 40 पैसे मिळायचे. त्या सगळ्यातून मी गेलेला माणूस आहे. सुरुवातीच्या काळात कुठेही राहण्याची सोय नव्हती. प्रचंड थंडीमध्ये गाडीमध्ये झोपायचं आणि आमच्याकडे एक रामभरोसे हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये बटाटे उकडले जायचे आणि उकडलेल्या बटाट्याचं पाणी टाकू नका, ते माझ्या बादलीत ओतून ठेवा. गार पाण्यानं पाणीची आंघोळ करण्याच्या ऐवजी मी त्याच्यामध्ये पाणी टाकून मी आंघोळ करेन. असे दिवस मी काढलेत. आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या कामाला मी सुरुवात केली. राहिला मला पवार साहेबांचे ऋण एवढ्याकरता व्यक्त करायचे आहेत. ज्या वेळेला या पक्षामध्ये जाण्याकरता म्हणून पवार साहेबांबरोबर चर्चा झाली त्यावेळेला साहेबांना मी असं म्हणालो की साहेब, माझा तुमच्या पक्षातल्या लोकांबरोबर खूप मोठा संघर्ष झालेला आहे. खरं तर मला तुम्ही आज माझ्या पाठीमागे कोणाचा आधार नाही, अशा वेळेला तुमच्या पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, त्यांना ताकद तुम्ही देऊन खरं तर मला राजकारणातून तुम्ही बाद करायला पाहिजे होतं. तर आज मला तुम्ही आपल्या जवळ घेऊन ताकद का देताय? तेव्हा पवार साहेबांचं एक वाक्य महत्त्वाचं होतं.
ते म्हणाले, भास्करराव, की आमच्यासारख्या लोकांनी 40-40 वर्ष आज राजकारणामध्ये काम केलं, समाजसेवेचं काम केलं. आम्ही आमच्या डोळ्यात देखत पुढची पिढी उभी करणं, घडवणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून तुमच्यासारखी उभी राहिलेली तरुण नेतृत्व पक्षीय दृष्टिकोन बाळगून किंवा तशा प्रकारचा द्वेष मनामध्ये ठेवून संपवण्याच्या ऐवजी त्यांना मोठं केलं पाहिजे, असं पवारसाहेब त्यावेळेला बोलले. आज माझ्या अंगावर काटा उभा राहतोय. पवारसाहेबांनी मला पक्षात घेतल्यानंतर सरचिटणीस केलं, मला विधान परिषदेला निवडून आणलं, मला लोकसभेची उमेदवारी दिली, निवडून आणलं, मला राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतलं, 9 खाती दिली, रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री केला, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री केला, राज्यामध्ये खूप फिरायची संधी दिली आणि आज एका राष्ट्रीय पक्षाचा राज्याचा मला प्रमुख केला, प्रांताध्यक्ष केला. यापेक्षा दुसरं काही असणार नाही. म्हणून आपण म्हणाल, माझी भावना हीच आहे की मी होतो कोण आणि मी कुठे पोहोचलो. म्हणून आज सुद्धा तुम्ही बघितलं असाल की ह्या एवढ्या सगळ्या रणरणत्या धोधो पडणाऱ्या पावसामध्ये हजारो लोक नुसते नाचत होते आणि मी देखील त्यांच्यामध्ये नाचत होतो. हे काही विकत आणलेली माणसं नाही. आणि म्हणून एका बाजूला ही शिदोरी जपतोय आणि दुसऱ्या बाजूला हा सन्मान मिळतोय. तो सन्मान जसा नेतृत्वामुळे मिळतो तसाच वर्षानुवर्ष माझ्याकरता राबणारे आणि माझ्या अडीअडचणीच्या कालावधीमध्ये माझ्याबरोबर सातत्यानं खांद्याला खांदा लावून लढणारे, माझ्या सुखदुःखात भागीदारी होणारे माझे सहकारी, माझं कुटुंबीय, माझे आई वडील आणि माझं ग्रामदैवत शारदा देवी, हिची ही कृपा आहे, ही माझी आजची भावना आहे. जाधव साहेब, खूप खूप धन्यवाद तुम्ही IBN लोकमतशी बोलल्याबद्दल.